नमस्कार, मी संध्या भोसले आपलं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करत आहे. आज आपल्या सोबत आहेत अश्विन मलिक मेश्राम, उद्योजक आणि शिक्षण तज्ज्ञ. मागील काही महिन्यांपासून ते सातत्याने महाराष्ट्रात कोविड लसीकरण मोहिमेत आपले मोठे योगदान देत आहे. आपण त्यांचे स्वागत करूया. शोवर आपलं स्वागत आहे. थँक्यू. भारत देश लसीकरण मोहिमेसाठी सक्षम आहे का? पहा, वॅक्सिन मोहिमेकरता काही कंपोनेंट्स आहेत ज्यामध्ये आपल्याला सक्षम व्हावं लागणार. पहिला जे कंपोनेंट आहे ते आहे वॅक्सिनची उपलब्धता. आणि उपलब्धता आता एकदा आपण इम्पोर्ट करू शकतो वॅक्सिन, किंवा आपण स्वतः प्रोड्यूस करू शकतो. आपलं डोमेस्टिक प्रोडक्शन आपण रॅम्पअप करू शकतो. तर आपण पाहिलं की इम्पोर्ट करण्याकरता तर आपल्याला आधी ऑर्डर्स प्लेस करावे लागतील, तर ते काही झालं नाही, राईट. ते आपण बरोबर वेळेस केले नाही. आणि प्रोडक्शन पण तेवढ्या या कपॅसिटी करता, म्हणजे आपल्या देशामध्ये एवढे लोक आहेत, त्या सर्वांना आपल्याला वॅक्सिनेट करायचं आहे, त्याकरता जेवढ्या लेवलचं प्रोडक्शन कपॅसिटी पाहिजे ते प्रोडक्शन रॅम्पअप करण्याकरता पण योग्य वेळेस व्हायला पाहिजे होते, जे की मला असं वाटतं की आपण घेतलेलं नाही. दुसरा एक इम्पॉर्टंट घटक हे येतं की काय, म्हणजे एक झालं उपलब्धता आहे का, दुसरा आहे म्हणजे आपल्याकडे स्टाफ आहे का वॅक्सिन देण्याकरता. तर आपण म्हणजे हेल्थ वर्कर्स झाले आणि वॅक्सिन ॲडमिनिस्ट्रेटर्स झाले, डॉक्टर्स झाले, नर्सेस झाले, हे सगळे आपले स्टाफ आहेत, हेल्थकेअर स्टाफ आहेत. आणि मला असं वाटतं की यात पण आपण थोडं आधीपासूनच प्लॅन करून ही कॅपॅसिटी आपण रॅम्पअप करायला हवी होती. तिसरा इम्पॉर्टंट घटक आहे इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे आपल्याकडे काय हॉस्पिटल्स आणि वॅक्सिनेशन सेंटर्स हे सफिशियंट प्रमाणात आहेत का. तर आपण आता पाहतोय की आपण आता ते वॅक्सिनेशन सेंटर्स उभे करतोय. तर मला असं वाटतं की आपल्याकडे म्हणजे सफिशियंट वेळ होता ज्यात आपण हे सगळे ऍक्टिव्हिटीज करू शकलो असतो. पण ते थोडंसं मला असं वाटतं त्यात पण आपण हळू होतो ऍक्शन करण्यात. आणि चौथं म्हणजे एक्झिक्युशन करता एक सिस्टमॅटिक फ्रेमवर्क असायला हवं. म्हणजे आपण कसं वॅक्सिन ऍडमिनिस्टर करणार आहे, काय आपण लोकांना ऍपमध्ये प्री रजिस्टर करणं करायला भाग पाडणार आहेत, की आपण वॉक इन्स करणार आहे. आणि वॉक इन्स जर आहेत तर आपण कशा प्रकारे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर ते करू शकू, सोशल डिस्टन्सिंग कसं पाळू शकू. तर या सगळ्यात मला असं वाटतं हे सगळं एक थोडं गोंधळ आता पण आहे. आणि हे सगळं थोडं जास्त प्लॅनिंगनी करता आलं असतं. तर मला असं वाटतं की देश सक्षम आहे हे सगळं करण्याकरता, पण प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनमध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्ही हे थोडे कमी पडले असं मला वाटतं. अगदी बरोबर. मग तुम्हाला काय वाटतंय की आपल्या देशातला लस निर्मितीचा अंदाज चुकला आहे का? पहा, लस निर्मिती करता आपल्याला काय काय लागतं. म्हणजे आपल्याला टेक्नॉलॉजी लागते, ती आपल्याला ट्रेन्ड स्टाफ हवा असतो की जी ते त्या प्रकारची लस म्हणजे वॅक्सिन ते प्रोड्यूस करू शकणार. आणि तो इन्फ्रास्ट्रक्चर लागतो, म्हणजे त्या प्रकारचे फॅक्टरीज आणि त्या प्रकारचं जे सेटअप लागतो ते असायला हवं. आता आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की भारत देश हा जगातला सर्वात जास्त वॅक्सिन एक्सपोर्ट करणारा म्हणजे निर्यात करणारा देश आहे, आणि कोविडच्या आधीपासून. तर म्हणजे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्टाफ आणि हे सगळं नाही आहे असं प्रश्नच येत नाही. आपण आधीपासूनच हे एक्सपोर्ट करतोय, निर्यात करतोय सर्वात जास्त जगात. तर मला असं वाटतं की आपला अंदाज कुठे चुकला. पहिली गोष्ट तर एकतर जर आपल्याकडे वॅक्सिन्स म्हणजे आपण हे डिसाईड करायला हवं की आपण इम्पोर्ट करणार आहोत की आपण स्वतः प्रोड्यूस करणार आहोत. जेव्हा पूर्ण कोविड काळ 2020 मध्ये कोविड सुरू होतं आणि वॅक्सिन अजून काही मार्केटमध्ये ते आली नव्हती, तर त्यावेळेच आपण या सगळ्या फॅसिलिटीज रॅम्पअप करता आलं असतं. त्याच वेळी आपण जास्तीत जास्त कंपनीजना यात इन्व्हॉल्व्ह करायला हवं होतं की वॅक्सिन प्रोडक्शन जेव्हा पण टेक्नॉलॉजी अवेलेबल झाली तेव्हा वॅक्सिन प्रोडक्शन एक झपाट्याने वाढायला हवं. याकरता आपण सेटअप अरेंज करायला हवं होतं. आणि इम्पोर्ट करता पण आपण आधीपासूनच ऑर्डर्स द्यायला हवे होते. तर त्यात मला असं वाटतं की डेफिनेटली आपली चूक झाली. किती आपल्याला लागणार आहेत आणि किती वॅक्सिन डोसेस आपल्याला लागणार आहेत आणि कोणत्या टाइमला आपण कोणत्या वेळेस आपण ते ऑर्डर्स प्लेस करायला हवे, त्यात डेफिनेटली आपण कमी पडलो. आपलं देशाचं ऍडमिनिस्ट्रेशन मग ते मला असं वाटतं कमी पडलं. नक्कीच आपल्याला मान्य करायला हवं की आपला अंदाज चुकलेला आहे. तर राज्यात आणि केंद्रात लसीच्या किमतीत असलेला फरक कितपत योग्य आहे?
पहा, हे जे किमतीचं डिफरन्स आहे हे ऍक्च्युली आपल्याला समजायला हवं की हे कशामुळे आहे. हे म्हणजे मला पहिली गोष्ट तर मेन फरक याकरता येतोय की ऑर्डर्स केव्हा प्लेस झाले. सेंटरनी जेव्हा आधीचे ऑर्डर्स प्लेस केले होते त्यावेळेस जे आपले प्रायव्हेट मॅन्युफॅक्चरर्स आहेत वॅक्सिनचे, तो कॉन्ट्रॅक्ट हे दुसऱ्या किमतीवर झाला होता, एका कमी किमतीवर झाला होता. आणि मग त्यानंतर जे नवीन ऑर्डर्स आलेत ते नवीन ऑर्डर्स एका दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टवर झाले. आणि हे बिझनेसमध्ये असं होतं की सुरुवातीचे कॉन्ट्रॅक्ट एका वेगळ्या प्राइसवर आणि नंतरचे कॉन्ट्रॅक्ट डिपेंडिंग ऑन द प्राइस, की रॉ मटेरियल्स किती प्राइसवर प्रोक्युअर होत आहेत आणि मग इन्फ्रास्ट्रक्चर किती लागतोय आणि किती प्रमाणात आपल्याला प्रोड्यूस करायचं यामुळे काही डिफरन्स येतो. तर तो एक डिफरन्स आहे की सेंट्रल पण जर आज त्यांनी प्रोक्युअर केलं वर्सेस त्यांनी जे 6 महिन्या आधी ऑर्डर्स प्लेस केले होते त्यात किमतीत फरक राहणार आहे. तर तो एक फरक आहे. दुसरं की एक दुसरं फरक यायचं हे कारण आहे की जे आता जसं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे त्यांचं असं आहे की त्यांनी सेंटरला एक आपला लॉट अलोकेट केलेला आहे आणि मग बाकीचा लॉट म्हणजे 50% लॉट त्यांनी सेंटर करता अलोकेट केला आहे आणि मग सेंटर तो ते बल्कमध्ये खरेदी करून ते मग स्टेट्सला डिप्लॉय करणार आहेत. आणि दुसरं म्हणजे त्या व्यतिरिक्त जर स्टेट्सला अजून काही प्रोक्युअर करायचं आहे तर ते त्यांना वेगळं कॉन्ट्रॅक्ट करावं लागणार. तर याकरता अजून कारण हे तेवढ्या बल्क लेवलवर नसणार आहे तर त्याची प्राइस थोडी वेगळी असणार. तर मला असं वाटतं प्राइसवर तेवढं काही इश्यू करण्याचं कारण नाही. म्हणजे असं काही नाही की सेंटर जास्त चार्ज करताय आणि स्टेटला जास्त पे करावं लागत आहे असं, म्हणजे काही त्यात हिडन मोटिव्स नाही आहेत. हे फक्त एक कॉन्ट्रॅक्च्युअल टर्म्समध्ये सगळे डिफरन्सेस होत आहेत, सगळे चेंजेस होत आहेत. आणि ऑब्व्हियसली असं वाटतं आपल्याला की एवढा कॉम्प्लिकेशन नको व्हायला होतं. एक स्टँडर्ड प्राइस व्हायला हवी होती आणि त्याकरता आधीपासून प्लॅनिंग आला होतं आणि एक स्टँडर्ड प्राइसमध्ये स्टेटनी प्रोक्युअर करू शकतं आणि सेंटर प्रोक्युअर करू शकतं, पण याकरता आधीपासून प्लॅनिंग असायला हवी होती. तर नक्कीच मग ही वेळोवेळीची गोष्ट आहे, आपण हे म्हणू शकतो. 18 वर्षांवरील नागरिकांसाठी लस उपलब्ध करणे हा योग्य निर्णय होता का, जेव्हा की 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण अजून पूर्ण झाले नव्हते? पहा, खूप डिबेटेबल इश्यू आहे. कारण असं नाही की 45च्या वरच्याच लोक जास्त वल्नरेबल आहेत या सिव्हिअर कंडिशन होण्याकरता. आपण पाहतो की कितीतरी लोक 40 वर्षांचे असतील, 35 वर्षांचे असतील, त्यांना पण जर एक प्री एक्झिस्टिंग कंडिशन्स असतील, जर हायपरटेन्शन असेल, डायबिटीज असेल, तर त्यांच्यामुळे त्यांचे पण कॉम्प्लिकेशन्स सिव्हिअर व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर मला असं वाटतं, पर्सनली असं वाटतं की असं नाहीये एजचं आपण एक डिमार्केशन करणं काही म्हणजे त्यामुळे काही प्रॉब्लेम होतो असं नाहीये. पण आता काय झालंय की मला असं वाटतं की ओपन आपण सर्वांकरता केलं त्यात काही प्रॉब्लेम नाही, पण सप्लाय असायला हवं होतं. आज काय प्रॉब्लेम आहे की इव्हन 45 पेक्षा जास्त वयाचे जे वृद्ध लोक आहेत त्यांच्याकरता पण काही वॅक्सिनचं शॉर्टेज होतोय. तर असं नाहीये की म्हणजे 18 to 45 करता अलाव केलं म्हणून तो शॉर्टेज क्रिएट झाला, असं काही नाहीये. आपल्याकडे ओव्हरऑल सप्लाय कमी आहे आणि तो सप्लाय आपल्याला वाढवायला हवं. मग ते आपण सर्वांकरता ओपन करू शकतो आणि इनफॅक्ट ज्यांना प्री एक्झिस्टिंग कंडिशन्स आहेत त्यांना आपण प्रेफरन्स डेफिनेटली द्यायला हवं यात. नक्कीच. तर स्पुटनिक लसीची मान्यता देणे योग्य आहे का, की यामागे काही राजकीय कट? पहा, ही वेळ अशी नाहीये की आपल्याला हे राजकीय कट आणि हे सगळं विचार करायला हवं. आपल्याकडे वॅक्सिनचं शॉर्टेज आहे आणि आपल्याला तो शॉर्टेज कशाही प्रकारे मिटवायचा आहे. आणि त्याकरता आपण इनफॅक्ट जेवढ्या देशांकडून होऊ शकतं तेवढ्या देशांकडून आपण इम्पोर्ट करायला हवं. रशियाची स्पुटनिक वॅक्सिन डेफिनेटली त्यांनी ऑलरेडी 29 देशांमध्ये असं मला वाटतं की एक्सपोर्ट केलेली आहे आणि आपण पण ते इम्पोर्ट करायला हवं. आणि डेफिनेटली आपण, आणि हे मला वाटतं आता आपण केलं पण आहे, पण हे आधीच व्हायला हवं होतं. मग दुसरी गोष्ट मला तर याचं आश्चर्य वाटतं की आपण चायनाकडून का नाही घेतोय. जस्ट बिकॉज आपण बॉर्डर शेअर करतोय आणि आपले काही डिस्प्यूट सुरू आहे, पण हे सगळं ही वेळ नाही आहे हे सगळं विचार करायची. वॅक्सिन आहे, वॅक्सिनने आपल्या नागरिकांचा जीव वाचू शकतो. तर आपण यावेळेस फक्त वॅक्सिनचं सप्लाय उपलब्ध करायचं या मागेच आपला उद्देश असायला हवं. तर इव्हन
चायनानी पण मला असं वाटतं की 60 देशांनी इम्पोर्ट केलं आहे चायनाकडून वॅक्सिन. तर आपण का बरं मागे पडतोय? आपण जर युकेला पाहतो, युकेचं 80% त्यांचं जे सप्लाय आहे वॅक्सिनचं ते इम्पोर्टेड आहे. ही वेळ मला नाही वाटत की मेक इन इंडिया आणि या सगळ्या इश्यूजला रेस करायची आहे. ही वेळ आहे, आपल्या नागरिकांचा जीव जातोय आणि ते जीव वाचवण्याकरता जर आपल्याला काही टेक्नॉलॉजी, काही वॅक्सिन्स इम्पोर्ट पण करावे लागले, यात आपण बिलकुल मागे पडायला नको. नक्कीच आपल्याला कट कारस्थानीमध्ये न पडता वॅक्सिन मिळवण्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. बिलकुल बिलकुल ही वेळ राजकारण करायची नाही. तर लसीकरणाच्या राजकारणामुळे राज्यातील वैर वाढते, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मला असं नाही वाटत की काही वैर वाढत आहे, असं काही नाही आहे. हे एक हेल्दी कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक राज्य हे प्रयत्न करतोय की ते त्यांच्या राज्याच्या नागरिकांची सुरक्षा करू शकेल आणि त्यांच्याकरता वॅक्सिन अवेलेबल करू शकेल. तर यात हे एक हेल्दी कॉम्पिटिशन डेफिनेटली असायला हवं. प्रत्येक राज्याचे इंटेन्शन्स खूप क्लिअर आहेत की स्वतःच्या नागरिकांना सुरक्षा देणे. तर यात मला असं वाटत नाही असं काही होत आहे. आणि ही वेळ अशी आहे ना की आपल्याला सर्व राज्यांना सोबत येऊन काम करायचं आहे. तर असं यात मी सहमत नाही आहे की राज्यात काही वैर वाढतंय वगैरे, असं काहीच नाही आहे. नक्कीच राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वादामुळे लसीचा शॉर्टेज निर्माण झाला आहे का? पहा, हा शॉर्टेज निर्माण होण्याकरता हे राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये जे टग ऑफ वॉर सुरू आहे त्याला ब्लेम नाही करतायत. हे शॉर्टेज झालं कारण पुअर प्लॅनिंग होतं. आपण जेव्हा कोविडचं थैमान सुरू होतं आणि वॅक्सिनेशन डेव्हलपमेंट सुरू होतं, तेव्हा आपण काही स्टेप्स घ्यायला हवे होते, ते आपण घेतले नाहीत किंवा आपण लेट झालो ते स्टेप्स घेण्याकरता. यात मला नाही वाटत हे आपण स्टेट वर्सेस सेंट्रल याला काही दोष देता येतं. आणि ही वेळ दोष कोणाचा आहे, कोणाला द्यायचा आहे हे पाहायची नाही आहे. आपल्या लोकांचा जीव चाललाय, आज पण नागरिकांचा जीव चाललाय. आपल्याला काही पण करून सर्वांना एकत्र येऊन फक्त यावर फोकस ठेवायचा आहे की कसं आपण वॅक्सिनेशनचं प्रोडक्शन करू शकतो, कसं आपण अजून दुसऱ्या देशांकडून वॅक्सिन इम्पोर्ट करू शकतो आणि किती लवकर आपण जास्तीत जास्त लोकांना वॅक्सिनेट करू शकतो. यातच आपला फोकस असायला हवं असं मला वाटतं. नक्कीच आपल्याला कोणालाही दोषी न धरता वॅक्सिनेशन ड्राईव्ह वाढवले पाहिजे. बिलकुल ही वेळ दोष कोणाचा आणि हे सगळं करायची नाही आहे. ही वेळ राजकारणाची नाही आहे. ही वेळ फक्त आपल्या लसीकरणाला कसं आपण वेग देता येईल त्यावर विचार आणि त्यावर ऍक्शन करायची आहे. अगदी बरोबर. या संदर्भात आमच्याबरोबर बोलण्यासाठी खूप धन्यवाद. थँक्यू.